नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एमएपीएस क्लेम मध्ये आज सर्वजण चिंतेमध्ये जाईल। महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी अप्रूव्हल प्रोसेस त्यानंतर पैसे जे येण्याची प्रोसेस आहे ते संपूर्ण थांबलेली आहे। आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न हाच आहे की योजना चालू आहे का बंद आहे। तर जाणून घेऊया याच विषयावर आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये। सर्वात प्रथम आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एमएपीएस क्लेमची योजना बंद आहे का अजूनही या ठिकाणी तुम्हाला क्लेम करता येतं। तर पहा मित्रांनो, एमएपीएस क्लेमची योजना ही अजूनही बंद झालेली नाही। या ठिकाणी सर्वजण रजिस्ट्रेशन करू शकता। फक्त प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी एवढाच आहे की आता सध्याला आरओ अप्रूव्हल या ठिकाणी बाकी आहे। महत्वाचा मुद्दा, जे काही विद्यार्थी आहेत जे 2024 ला ज्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे, म्हणजे 2021 ला ही योजना चालू झाली होती, 3 जून 2021 पासून ज्यांची अप्रेंटिसशिप 2024 पर्यंत कंप्लीट झालेली आहे, तर त्यांनी लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट करून घ्यावं। जर तुम्ही क्लेम सबमिट केला असेल, सबमिट केल्याच्या नंतर आरओ अप्रूव्हल बाकी असेल तर वेट करा। जर तुमचा क्लेमचा स्टेटस हा रिजेक्ट किंवा रेक्टिफाय असेल तर प्रॉपर पद्धतीने तुम्हाला क्लेम सबमिट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी अजूनही योजना ही बंद झालेली नाही, योजना ही सुरूच आहे। जी कंडिशन 31 मार्च 2025 पर्यंत होती ती आज या ठिकाणी पाहाव्यास मिळत नाही, कारण की आता सध्याला आरओ अप्रूव्हलही कोणाचे होत नाहीत। इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल होताना फक्त एवढे आपल्याला या एमएपीएस क्लेम मध्ये दिसतं। त्यानंतर थोडंसं आपण जाणून घेऊया खरंच ही या एमएपीएस क्लेम मध्ये आरओ अप्रूव्हल बंद झाले का। कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जर आपण कमेंट बघितलं तर कमेंटमध्ये आपल्याला हे दिसतं की आरओ अप्रूव्हल होत नाही। ज्यांचे क्लेम रिसबमिटेड आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी क्लेम अप्रूव्हल होत नाही। तर पहा, कुठलाही बजेट सत्र जर आपण बघितलं तर 31 मार्च पर्यंत बजेट सत्र संपतं, तरी आपला एमएपीएस क्लेम मध्ये जवळपास 8 तारखेला म्हणजेच 8 एप्रिल पर्यंत फंड डिस्ट्रीब्यूट झालेला आहे। त्यानंतर आजपर्यंत कुठलाही बजेट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेला नाही। त्यानंतर आपला जो काही महत्वाचा अप्रूव्हल प्रोसेस आहे तेही आता थांबवण्यात आलेली आहे। आपण जसंही क्लेम करता, क्लेम केल्याच्या नंतर इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल तर होऊन जातं। काही ठिकाणी तर असं पाहायला मिळतं की इस्टॅब्लिशमेंटही सांगते की योजना बंद झालेली आहे। तर तुमच्या एचआरला तुम्हाला सांगायचं आहे की योजना बंद झालेली नाही, तुमचा जो काही क्लेम आहे त्याला अप्रूव्हल करून घ्यायचं। आरओ अप्रूव्हलची जी काही स्थिती आहे ती थांबवल्यासारखी आपल्याला पाहाव्यास मिळतं, कारण की बीटीआरआय वर्किंग करताना दिसत नाही आणि तुमचा क्लेमसाठी अप्रूव्हलही या ठिकाणी होताना दिसत नाही। पण तुमचा जो काही क्लेम आहे रिजेक्ट असेल किंवा रेक्टिफाय असेल किंवा न्यू क्लेम असेल तर तुम्हाला तो लवकरात लवकर सबमिट करून घ्यायचं। आता ही योजना थांबल्यासारखी आपल्याला का दिसतं, तर त्याच्यामधला सर्वात मोठा रिझन म्हणजे बजेट। तर बजेट जर उपलब्ध असेल तर तुमचे क्लेमही अप्रूव्हल होतील आणि तुम्हाला फंडही डिस्ट्रीब्यूट होईल। आता परत 8 एप्रिल पर्यंत म्हणजेच 8 एप्रिल 2025 पर्यंत फंड डिस्ट्रीब्यूट झालेले आहे। त्यामध्ये जवळपास आपण 250 कोटीच्या वर फंड डिस्ट्रीब्यूट झालेले आहे। आता इथून जे तुम्ही अपेक्षा करता की फंड 2 दिवसात येईल, 8 दिवसात येईल, काही जण प्रश्न करत असतात की माझं या तारखेला अप्रूव्हल झालेले पैसे किती तारखेपर्यंत येतील किंवा या तारखेला अप्रूव्हल झाल्यामुळे माझा पैसे येतील का येणार नाही। तर अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला आता या ठिकाणी काळजीपूर्वक थोड्याशा बघायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग मध्ये नेऊन ठेवायचा आहे। ज्या वेळेसही या एमएपीएस क्लेमसाठी बजेट उपलब्ध होईल त्यावेळेस तुमचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपण जे काही व्हिडिओमध्ये माहिती सांगत असतो तर त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आधारचे महत्वही आपण सांगत असतो। तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी पेमेंट फेल करून घेतलेले। आता पेमेंट फेल होण्यामागचं कारण म्हणजे तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक नसणं। काही विद्यार्थ्यांचं तर असं आहे जे शाळेमध्ये असताना अकाउंट या ठिकाणी क्रिएट केलं होतं, त्यानंतर त्याला लक्षच दिलं नाही, त्या बँकेला त्या आधार लिंक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पेमेंटमध्ये 00 सक्सेसचाही मेसेज आलेला आहे, पेमेंट सक्सेसफुल क्रेडिट झालेला असाही मेसेज तुम्हाला शो होत आहे, पण तुमच्या अकाउंटला पैसे आले नाही। तर त्यांनी जुने अकाउंट आपले किती आहे त्यावर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आता सध्याला जर बघितलं आपण तर आरओ अप्रूव्हलची जी काही प्रोसेस आहे ती सुरू होणारच आहे, बंद होणार नाही। अजूनही ही योजना बंद झालेली नाही। एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जी 25 मार्च 2025 ला एक ऑफिशियल लेटर काढलं होतं की आज ही योजना बंद होणार आहे। टेक्निकल इश्यूज या वेबसाईटच्या पोर्टलवर चालत होतं, म्हणून ही योजना अजूनही चालू ठेवण्यात आलेली आहे। कारण की 2024 पर्यंत जर आकडा आपण बघितला तर खूप कमी विद्यार्थ्यांनी स्वतः या एमएपीएस क्लेमवर रजिस्टर झालेले आहेत।
आणि खूप कमी विद्यार्थ्यांना या ठिकाणी बजेट डिस्ट्रीब्युटही झालेलं आहे। जवळपास ऑफिशियल लेटर तुम्ही पोर्टलवर पाहू शकता। कित्येक व्हिडिओमध्ये मी तो लेटर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 600 कोटी बजेट पैकी फक्त आपण 250 कोटीच बजेट डिस्ट्रीब्यूट करू शकलो। म्हणजे यामध्ये चुका जर बघितला आपण तर चुका आहेत आपल्या विद्यार्थ्यांचे। महत्वाचं म्हणजे त्यांना प्रॉपर पद्धतीने जो काही क्लेम आहे तो क्लेमच सबमिट करता आला नाही, हा महत्वाची चूक जे की विद्यार्थ्यांची आहे। त्यानंतर काही इस्टॅब्लिशमेंटचे आहेत, काही आरओच्याही आहेत, ज्यामध्ये काही रिजेक्टच्या ठिकाणी रेक्टिफाय केलं, रेक्टिफायच्या ठिकाणी रिजेक्ट केलं। पण पोर्टलवर जसे बदल होत गेले त्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले। महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपला जो काही क्लेम आहे तो क्लेम प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही सबमिट केलं तर सबमिट केल्याच्या नंतर तुमचा जो काही अप्रुव्हल आहे ते लवकरात लवकर होईल, म्हणजे त्याचे रिजेक्ट होण्याचे चान्सेस हे कमी असतात। म्हणून या एमएपीएस क्लेम मध्ये आजपर्यंत जर तुम्ही क्लेम सबमिट केला नसेल तर लवकरात लवकर क्लेम तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस ही बजेट उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला पैसे डिस्ट्रीब्यूट होतील। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं क्लेम स्टेटस आहे रिजेक्ट दाखवतं त्यांनी लवकरात लवकर रिअप्लाय करून घ्यायचं आहे। ज्यांचं क्लेम हा रेक्टिफाय दाखवतात, जे काही त्रुटी आहे ते तुम्ही क्लेम स्टेटस चेक केल्याच्या नंतर तुम्हाला समजून येईल ते त्रुटी तुम्हाला लगेच दूर करायची आणि त्या प्रॉपर पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला क्लेम सबमिट करून घ्यायचा आहे। महत्वाचं म्हणजे जे काय आपण डॉक्युमेंट अपलोड करतो त्यामध्येच खूप साऱ्या विद्यार्थ्यांची चुका होतात। एक ओरिजिनल तुम्ही बँक स्टेटमेंट अपलोड करत नाही, त्यानंतर जो काय तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तो कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तुम्ही ओरिजिनल या ठिकाणी अपलोड करत नाही। ज्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे त्यांनी एनएससी सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करत नाही। काही जण जे काय कंत्राटदार तुम्हाला ऑफर लेटर देतो तेच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणून अपलोडही या विद्यार्थ्यांनी केलेले। तर ह्या सगळ्या जर चुका तुम्ही या ठिकाणी सोडल्या तर तुम्हाला भविष्यामध्ये लवकरात लवकर तुमचा क्लेम हा अॅक्युरेटपणे सबमिट होऊन तुम्हाला लवकर पैसे येण्याचे चान्सेस असतात। यामध्ये आपण जे चुका करतो ते वारंवार चुका होऊ नये म्हणून तुम्हाला माझे संपूर्ण डिटेल्स मध्ये व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत राहतो। आता ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेमेंटची वाट पाहता तर मित्रांनो तुम्हाला सध्याला आता काही करायचं नाही। पेमेंट हे कधी येईल याची फिक्स डेट कोणालाही सांगता येणार नाही। ज्यावेळेसही गव्हर्नमेंट कडून बजेट या एमएपीएस क्लेम साठी देण्यात येईल त्यावेळेस ही जी काही यंत्रणा आहे ती ऍक्टिव्ह मोड मध्ये येईल आणि त्यावेळेस तुमचे क्लेम हे अप्रुव्हल ज्यांचे त्यांना पैसे डिस्ट्रीब्यूट होण्याचं काम होईल। आता पैसे कधी येतील हे कोणालाही सांगता येणार नाही। बजेट ज्यावेळेस डिस्ट्रीब्यूट होईल त्यावेळेसच तुम्हाला या एमएपीएस क्लेमचे पैसे मिळतील। फक्त तुम्हाला आता या योजनेमध्ये एकच काम करायचं आहे, तुम्हाला प्रॉपर पद्धतीने क्लेम सबमिट करून अप्रुव्हल प्रोसेस तेवढी कंप्लीट करून घ्यायचं आहे। ज्यांचं इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल आहे तर त्यांनी आरओ अप्रुव्हल साठी वेट करायचं आहे। ऑटोमॅटिक ज्यावेळेस ही बजेट सत्र या ठिकाणी उपलब्ध होईल ही यंत्रणा ऍक्टिव्ह होईल आणि तुमचा जो काही क्लेम आहे ते रिजेक्ट किंवा रेक्टिफाय किंवा ऍक्सेप्ट या तिन्ही गोष्टी या एमएपीएस क्लेम मध्ये घडतील। शक्यतो आपला क्लेम रिजेक्ट होणार नाही याच पद्धतीने तुम्हाला क्लेम सबमिट करायचा आहे। त्यानंतर जे काही बजेटची वाट पाहता ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये तर त्यांचे पैसे 100% येतीलच, पण कधी येतील याचा फिक्स टाइम किंवा फिक्स अंदाज कोणालाही सांगता येणार नाही। कारण या अगोदरही आपण सांगितलं होतं आणि डिटेल व्हिडिओही आपण या एमएपीएस क्लेम मध्ये दाखवला होता की 31 मार्च पर्यंत जर पैसे नाही आलं तर काय चान्सेस आहेत। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पैसे तर तुमचे बुडणार नाहीत, पैसे तर तुम्हाला 100% या एमएपीएस क्लेमचे येतीलच, पण आज घडीला तुम्हाला फिक्स टाइम या ठिकाणी सांगता येणार नाही की पैसे हे कधी येतील। महत्वाचं म्हणजे जर समजून घ्या 2 महिनेही लागू शकतात, 4 महिनेही लागू शकतात, दिवाळीही येऊ शकते। जर 2024चा जर अंदाज आपण या ठिकाणी घेतला तर ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जवळपास ही योजना ऍक्टिव्ह मोड मध्ये आली होती। नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली होती। तोच जर अंदाज या एमएपीएस क्लेम मध्ये आपण घेतला तर आता 2025 मध्ये दीपावलीच्या नंतर बजेट सत्र हे उपलब्ध होऊन परत एकदा ही एमएपीएस क्लेमची योजना ऍक्टिव्ह मोड मध्ये येऊ शकते। पण ज्यांची अप्रेंटिसशिप 2024 पर्यंत संपलेली आहे त्यांना परत या ठिकाणी चान्स मिळणार नाही। ज्यांची अप्रेंटिसशिप आता सुरू आहे 25 नंतर तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, म्हणजे ही योजना बंद होणार नाही। ज्यांची अप्रेंटिसशिप 2024 पर्यंत संपली होती तर त्यांना या ठिकाणी आता परत टाइम मिळणार नाही, कारण की 25 मार्च 2025 लाच ही योजना बंद याचा ऑफिशियल लेटरही त्या ठिकाणी दाखवण्यात आला होता। आजही पोर्टलवर तुम्ही जाऊन ते लेटर चेक करू शकता।
तर तुम्हाला एक संधी देण्यात आलेली आहे, याच्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये संधी मिळणार नाही. म्हणून ज्यांची अप्रेंटिसशिप 2024च्या अगोदर संपलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी आता काळजी करून व्यवस्थितपणे क्लेम सबमिट करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस ही यंत्रणा ऍक्टिव्ह होईल, तुमची अप्रुव्हलची प्रोसेसही स्टार्ट होईल, त्यानंतर तुमचे राहिलेले पैसेही सुद्धा तुम्हाला डिस्ट्रीब्यूट होण्याच्या मार्गावर राहतील. आपला पेमेंट फेल होऊ नये म्हणून आजच आपला जो काही आधार कार्ड आहे कुठल्याही बँकेशी व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं लिंक करून घेणं गरजेचं आहे. एमएपीएस क्लेमचे पैसे हे तुमच्या आधार लिंक बँक अकाउंट मध्ये येतील. म्हणून तुम्ही कुठल्याही बँकेला तुम्ही या ठिकाणी आधार लिंक करू शकता. ज्या बँकेला प्रॉपर पद्धतीने आधार लिंक आहे त्या बँकेमध्ये तुमचे पैसे मिळून जातील. तर मित्रांनो, या एमएपीएस क्लेम बाबत आपण अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.